काय गे जेवण द्यायला गेली होती का भरवायला गेली होतीस तू? एवढा टाइम लागतोय? अहो तिथं आपली पोर थंडीवरच एकटी राहतीय. काळजीपोटी वाईस चौकशी करायला नको का हो? त्यामुळे यायला उशीर झाला. ठीक आहे, चल वाट लवकर. होय. अहो गोपाळ आला का हो? नाही अजून. आणि ते जामकर साहेबांची भन? नाही, मला नाही माहिती. आणि तिची काळजी आपण कशाला करायची? ते जामकरण ती बघून घेईल काय असेल ते. आणि त्या पोरीसाठी आता जेवायचं थांबायचं वय? अहो असं काय करताय? ते जामकर साहेब इथं आपल्याकडे सोडून गेलेत म्हटलं आपली जबाबदारी होत नाही वय? आणि कधीची गेली आहे ती गोपाळ सांगती, अजून आली नाही म्हणजे? चल चल वाट लवकर चल. होय. मुळात गरजच काय होती त्याला त्यांना बाहेर घेऊन जायची? जामकर साहेब त्यांना नजरेआड होऊ देत नाहीत. त्यांना त्यांच्या घरी धोका आहे म्हणून आपल्या घरी आणून ठेवलं आणि यो बाहेर घेऊन गेलाय. त्यांना जर काय झालं तर केवढ्यात पडायचं आपल्याला? कोण जबाबदारी गेली याची? हे बघ, काळजी करू नकोस, येतील त्या. मी घेते जेवायला. आहेत का दोन बायकोवाले देशमुख घरात? आले. आता काय उत्तर? काय दोन बायकोवाले देशमुख? आपल्याकडे आलेले पाहुणे आपल्याकडेच ठेवून घेण्याची प्रथा आहे की काय तुमच्यात? कुठे आहे माझी बहीण? एकमेकांकडे काय पाहताय? कुठे आहे माझी बहीण? कुठे? साहेब आर्याताई बाहेर गेलेत. इतके नाते तुम्ही सोडलं कसं तिला? जबाबदारीने तुमच्याकडे सोडून गेलो होतो मी. विश्वासघात केला तुम्ही माझा. तो गोपाळ नावाचा टेलर कुठे आहे? अहो तो दुकानावर आहे. कुठं बरोबर का? दुकानात नाही येतो. जाऊन आलो मी तिकडे. त्याच्यासोबत गेली की काय फिरायला? ओ जामकर साहेब, अहो तुमच्या बहिणीला आम्ही इथं आसरा दिला आणि तुम्ही आमच्यावर टाफरताय. गेली कुठं ती मग? काय माहित? तिला काही झालं ना, याद राखा. दादा इथेच तर आहे मी. काय चाललंय तुझं? तू हट्ट केलास म्हणून तुला इकडे आणून सोडलं. म्हटलं माणसामध्ये राशील तू. बाहेर फिरतेस तू. का परीक्षा घेतेस माझी साडकी? जामकर साहेब, तुम्ही नका काळजी करू. ह्या माझ्यासोबतच होत्या. मी देवळात गेले तेव्हा तरी ही पोरगी नव्हती लाली संग. म्हणजे लाली खोटं का बोलतीय? हो, त्या नवऱ्याला हात लावलाय की तिचा जीव होतो वर खाली. हीच तीच ही गोपाळ टेलरची बायकोची सौका लाली. त्या दुकानावर गेल्या आणि मग मला भेटल्या. दादा ते चला, देशमुखांची सून स्वतःच घराच्या बाहेर. या घरात हे आपलंच घर समजा. नका काळजी करू, नाही येणार आत मी. माझं काम संपूर्णच येईल. कसलं काम? कधी संपेल? दादा किती चौकशा करत राहतोस रे? जाशील तिथे. मला भूक लागली. बरं चल घरी आता. धन्यवाद. चला वाडा जेवायला. बर. काहीतरी नक्कीच वेगळं प्रकरण आहे. काहीतरी भानगड आहे नक्कीच. देवा रक्षण कर माझं आणि या गावाचं सुद्धा. गुरुजी. तू 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 हो मी. काही हवंय का? तळघराची चावी गुरुजी. हा? तुम्ही झोपायला जाल ना, मग मला लागल चावी. द्या. हा, तुमचं आवडलं की मला चावी परत आणून द्या. लालीजी. गुरुजी नमस्कार.
अहो तुम्ही तर घरी नाही गेलात तुम्ही? अहो नाही, मी घरी गेलो होतो. आईने मला सांगितलं तुम्ही इकडेच थांबणार आहे. तुम्ही थंडी गारठ्याचं रात्रभर इथं काम करत राहणार, मग माझं मन कसं लागेल घरी. तुमच्याशिवाय नाही करमत मला. किती खोटा वागतोय हा माणूस. यांचा एखादा मुखवटा बनवून घेऊन पुजावा म्हणते मी. कसं जमतंय? हरकत नाही, हे आर्या प्रकरण मी लवकरच संपवणार आहे. आता ही नरकी हाडळ मला पावणार. काय झालं झाल्याची? कसला विचार करताय? ते आत्या बहिणीत जेवण दिलंय. हा मग जेवण करू घे एकत्र. मी पण रात्री इकडेच थांबणार आहे. आणि चाव्या कसल्या त्या? तळघराची जावी आहे. अच्छा. चला. यातली तळघराची एक दिसते, बाकीचे खजिन्याच्या पेटाचे असतील. तसं असेल तर कामच झालं. चेहरा पडलाय. तुला खूप राग येत असेल ना मला. काय करू चिमणे, परिस्थिती अशी आहे. पण मला तरी कुठं आवडतं तुला असं टाकून ठेवायला. त्या जेव्हापासून तुझ्यावर हल्ला झालाय चिंताच वाढली माझी. त्यामुळे जो तो गुन्हेगार सापडत नाही तो मला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. दादा, तुझी काळजी कळतच नाहीये असं नाहीये, पण अरे मी नाही एकटी नाही जात कधीच कुठे. माझ्या सोबत सतत कोणी ना कोणी असतं. म्हणजे लालिताई असतात, गोपाळजींच्या आई असतात. ते गोपाळची आई म्हणजे काय AK-47 घेतलेलं गार्ड आहे का? त्यांना काम आहे त्यांची. किती लक्ष देणार ते लोक. तुला त्या वाड्यात ठेवणे धोक्याचं वाटतंय मला. तिथे कसला आलाय धोका? अरे दादा, मी तिथे एकटी नसते. सतत माझ्या अवतीभोवती माणसं असतात. त्यांच्याकडूनच धोका असेल तर दादा काय बोलतोय तू? त्यांच्यावर काय संशय घेतोस? वाटतं मला तू सुरक्षित नाहीयेस तिथे. अरे सुधाकर दादा आहेत तिथे, आप्पा आहेत, गोपाळजींच्या आई आहेत, त्या सुधाकर दादांच्या आई आहेत, लालिताई आहेत, गोपाळजी पण असतात. ते खूप प्रेमळ लोक आहेत. त्यांचं कौतुक नको सांगू मला. तू त्याच वाड्यात तुला चक्कर आली होती. चक्कर कसली? मला तर वाटतं हल्लाच होता तो. दादा चक्कर आली होती मला तेव्हा. पोलीस आहे मी. आता तू मुळात संशयच का घेतोस? म्हणजे ऍटलिस्ट वाड्यातल्या लोकांवर तरी नको. त्यापेक्षा तू खुन्याला शोध, साकेतला शोध. साकेत सापडला तर सगळे प्रश्नच मिटतील ना.